नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण संयुक्त पूर्वपरीक्षा 2017 ते 2020पर्यंतच्या अर्थशास्त्र या विषयाचे झालेले जुने क्वेश्चन पेपर याची संपूर्ण रिव्हिजन घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला संयुक्त पूर्वपरीक्षेत 100% होईल याची मी गॅरंटी देतो. आपण इतिहास व भूगोल याचेही व्हिडिओ बनवले आहेत व ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा आपल्या प्लेलिस्टमध्येही तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील व ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा व पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर अर्थशास्त्र 2017च्या पेपराला सुरुवात करूया. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहेत? तर याचा आहे धीम्य गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया, हे बरोबर आहे. शिक्षणाचा अभाव, हेही बरोबर आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण, हे चुकीचं आहे. आणि हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट, हेही चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? तर कर आकारणी, हे आहे. सार्वजनिक कर्ज, हेही आहे. खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, हे नाही आहे. सार्वजनिक खर्च, हे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. नेक्स्ट बघूया. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जी एस टीसाठी 5% दर व 60% राज्य जी एस टीसाठी असावा अशी शिफारस केली होती? तर 13व्या वित्त आयोगाने 5% दर व 60% राज्य जी एस टीसाठी असावा अशी शिफारस केली होती. डॅश डॅश 1990-91मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या. तर कुठल्या होत्या? भारतातून निर्यात होणाऱ्या रत्ने आणि अलंकार, हे प्रमुख वस्तू होत्या. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14चे कोणती निरीक्षणे बरोबर नाहीत? तर वर्ष 2013-14मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली, हे बरोबर आहे. त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि समावेशक विकास कार्यक्रमावर होता, हे चुकीचं आहे. वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा 2.5% या प्रमाणात अनुमानित केली होती, हे चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे अचूक आहे. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे, बरोबर. सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकने आपली साठलेली रोखाची शिल्लक कमी करणे, चलन निर्माण करणे, बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. वित्तीय वर्ष 2013-14च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली, परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले, चुकीचं. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली व वैयक्तिक आयकर दर कमी केले, हेही चुकीचं. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर दरसुद्धा बदलले नाहीत, हे बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. वर्तमान दैनिक दर्जा निकष म्हणजे CDS नुसार 2009 ते 10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर यामध्ये 30 दिवसामधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती दिवसात विचारात घेतली जाते, हे चुकीचं आहे. यातून जुनाट बेकारी निर्देशित होते, हेही चुकीचं आहे. यातून वैयक्तिक दर स्पष्ट होतो, हेही चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे.
अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासांपेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे शासनाकडून वेतनात मोठी वाढ झाली. यामुळे 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. तर पुढचा प्रश्न बघूया. तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. तर सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्याचे शासनाचे अपयश, विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगाने वाढणारा खर्च, हे बरोबर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ए आणि बी. 1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त डॅश डॅश या 2 वर्षात भारताचा व्यापार शेषधन म्हणजेच पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता. तर 1972-73 आणि 1976-77 या 2 वर्षात भारताचा व्यापार शेषधन स्वरूपाचा होता. आर्थिक सुधारणांनंतरच्या काळात प्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर हे कमी झाले होते. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम. नरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केली नव्हती हे लक्षात ठेवा की नव्हती केली असं विचारलं गेलं आहे. तर भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे हे चुकीचं आहे. नंतर शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे हे बरोबर आहे. त्यानंतर सन 2000 पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी 5% खाली आणणे व 2002 पर्यंत 3% खाली आणणे हे चुकीचं होतं. प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यांवरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे हे चुकीचं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 फक्त बी हे बरोबर आहे. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. बी. M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच बी हे अचूक आहे. अर्थशास्त्र 2018च्या पेपरला आता सुरुवात करूया. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश डॅश प्रवृत्ती दर्शविते. तर घटती म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. तर कुठले लाभ आहेत? शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग हे नाही आहे, वन आणि खनिज संपत्ती नाही आहे, कापड उद्योग नाही आहे, तर मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन हे आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक येतं तुमचं 3. जोड्या लावा. यादी 1 यादी 2. राजकोषीय तूट तर येते 3.3%. महसुली तूट 2.2. वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता 48.8. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा स्थूल कर महसूल प्रमाण 12.1. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलीतील विविध महसूल स्रोतांच्या महत्त्वानुसार
विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? तर खालीलपैकी कुठला आहे असं विचारलं आहे. तर राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर हा नाही आहे. वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर हाही नाही आहे. विक्री कर, त्यानंतर शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क हा बरोबर आहे. त्यानंतर शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, इतर कर हाही चुकीचा आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक येतो 2, फक्त सी. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश डॅश लोकसंख्या वेगाने वाढते. तर हे उत्तर आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढते. खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीच्या अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवितो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर यात काही लॉजिक लावण्यासारखं नाही आहे. डायरेक्ट उत्तर देऊया. 242 ते 60 दिवस. केंद्र सरकारच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा FRL अंमलात आणला? तर कुठल्या राज्याने आणला? उत्तर पश्चिम पंजाब, उत्तर प्रदेश आणि पंजाब, त्यानंतर कर्नाटक, केरळ, त्यानंतर तामिळनाडू, पश्चिम बंगालने नाही आणला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 ABC. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर डॅश डॅश होता. तर किती होता? 5.9%. उत्पन्नदारीचा दर किती होता? 5.9%. त्यानंतर नेक्स्ट बघूया. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. तर कुठले घटक आहेत? सार्वत्रिकता, नंतर ते स्पष्ट दिसत नाही आहे मित्रांनो, पण तरीही बिनशर्तता, त्यानंतर प्रतिनिधित्व हे होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतर 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर. हे बरोबर. नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट. बरोबर. सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे हे बरोबर. म्हणजेच वरील सर्व उपाययोजना. तर नेक्स्ट बघूया. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? तर शेती उत्पादन वाढ बरोबर आहे. रोजगार संधीमध्ये वाढ बरोबर आहे. ग्रामीण भागातील उत्पादनातील विषमता कमी करणे हेही बरोबर आहे. म्हणजेच वरील सर्व. मित्रांनो, वरील सर्वच आहे. म्हणजे बऱ्यापैकी वरील सर्वच उत्तर आहेत. तर नेक्स्ट बघूया. जोड्या लावा. सरकारी योजना आणि त्यांची उद्दिष्टे दिली आहेत. तर आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना सूक्ष्म उद्योगांना पुनर्वृत्त आणि विकास, म्हणजे सूक्ष्म उद्योगांना पुनर्निर्मित आणि विकास करण्यासाठी आहे. सौभाग्य योजना जी आहे ती आहे सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG जोडणी. त्यानंतर उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना, म्हणजे उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना वीज वितरण कंपनींचे आर्थिक आरोग्य सुधारणे. वा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक येते 3. बऱ्यापैकी जोड्या लावांचे ऑप्शन क्रमांक 3च येत आहेत.
इथेही काही लॉजिक लावायचं किंवा नाही हे तुम्ही ठरवा. त्यानंतर ज्यांना नागवणूक म्हणजेच ज्यांना नागवणूक दर डॅश डॅश टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते. तर ऑप्शन क्रमांक 4 33.33. मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. तर पैशाचा पुरवठा यावर नियंत्रण ठेवते. अर्थशास्त्र 2019च्या पेपराला आपण सुरुवात करूया. भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारातील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. तर देश दिले आहेत: सौदी अरेबिया, चीन, USA, इंडोनेशिया, द कोरिया, इराक, UAE. तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, द कोरिया आणि इराक. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश डॅश या बरोबर दिली जाते. तर जननी सुरक्षा योजना ही बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता पाहण्यासाठी दिली जाते. त्यानंतर थॉमस पिकेटी हे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? तर विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय यासाठी हे पुस्तक विश्लेषण करते. दारिद्र्य मापनासंबंधी तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. तर कुठल्या सूचना केल्या आहेत ते बघूया. उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे ही बरोबर आहे. त्यानंतर दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे हेही बरोबर आहे. त्यानंतर शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे हेही बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 वरील सर्व. आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवितो. तर वाढती. हा क्वेश्चन मागील प्रश्नपत्रिकेत सुद्धा विचारला गेला आहे, परंतु त्यात 1950-51 ते 2012-13 असा होता आणि त्याचं घटते होतं. तर नेक्स्ट बघूया. NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत. बरोबर. अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. बरोबर. तर दोन्ही A आणि B म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. नंतर व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? तर कुठल्या बाबींचा विचार केला जातो? निधीवरील खर्च बरोबर आहे. रेपो रेट नाही, याचा विचार नाही केला जात. त्यानंतर रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च याचाही विचार केला जातो. त्यानंतर कमीत कमी परतावा दर हाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक याच्यात येतो आपला 2 A, C आणि D. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित नोंदणीकृत छोट्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. त्यानंतर मिसिंग मिडल म्हणजेच छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यांपर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. वरीलपैकी कुठले विधान बरोबर आहे ते ओळखायचे. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन्हीही बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे दोन्हीही बरोबर आहेत. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. तर भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनेमध्ये भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च याचा समावेश होतो. भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर
महाराष्ट्र राज्य. 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तर अंतर्गत देयता म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? तर अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद हे होय. त्यानंतर खालील विधाने लक्षात घ्या. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला होता. हे चुकीचं आहे. त्यानंतर त्यांच्या म्हणजेच वस्तू करांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. हेही चुकीचं आहे. नंतर अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतके होते. हेही चुकीचे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 कोणतेही नाही. त्यानंतर बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1994च्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तर कुठल्या सूचीमध्ये समाविष्ट नाही आहेत? दुसऱ्या. त्यानंतर मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय आहे? तर त्यांचा उद्देश आहे कर्ज चिरस्थायी पातळी पर्याय घटविणे. नाही, हा चुकीचा आहे. त्यानंतर राजकोषीय तुटीत वाढ करणे. हाही नाही आहे. चालू खात्यावरील तूट कमी करणे हे बरोबर आहे. आणि अर्थसहाय्य कमी करणे हेही नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 फक्त सी. अर्थशास्त्र 2020च्या पेपराला सुरुवात करूया. तर 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा डॅश डॅश टक्क्यांनी वाढला आहे. तर किती टक्क्यांनी वाढला आहे? 16.6 ते 26.2 इतक्या टक्क्यांनी वाढला आहे. त्यानंतर तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण डॅश डॅश होते. तर किती होते? 21.9%. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तात्कालिक म्हणजेच ताबडतोबीचे उद्दिष्ट हे होते. कुठले होते? आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. हे बरोबर आहे. त्यानंतर एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे. हे चुकीचं आहे. सर्व मुलांचे म्हणजे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. हेही चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 फक्त अ. खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वांवर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? तर भेदभाव नाही या तत्वांच्या आधारावर विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघूया. खालील विधाने विचारात घ्या. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. चुकीचं आहे. त्यानंतर समाकालित म्हणजे एकात्मिक एकत्रित फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. हेही चुकीचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. हे बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 फक्त क. सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात डॅश डॅश क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. तर अभियांत्रिकी वस्तूंचा हिस्सा सर्वाधिक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? तर जलसिंचन हा आहे. त्यानंतर ग्रामीण विद्युतीकरण हाही आहे. त्यानंतर ग्रामीण रस्ते हे तर सर्वात प्रथम आहे. त्यानंतर ग्रामीण भागात शाळा हा नाही आहे. तर भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही आहे. कुठला? ग्रामीण भागातील शाळा. नंतर पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये डॅश डॅश ही आहेत. योग्य वाक्य निवडा.
तर योग्य वाक्य कुठलं आहे? प्रति व्यक्ती 1,00,000पर्यंत ठेवी स्वीकारणे, हे बरोबर आहे. नंतर ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, हे चुकीचं आहे. त्यानंतर ATM कार्ड देण्यास परवानगी आहे, बरोबर आहे. त्यानंतर कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही, हेही बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. रंगराजन कमिटी 2014नुसार सन 2011-12साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई रुपये डॅश डॅश अशी निश्चित करण्यात आली. तर 32 आणि 47 एवढी अशी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्सफॉर्म अहवाल 2018नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅश डॅश टक्के आहे. तर 73% इतका हिस्सा आहे. तर मित्रांनो, आज पुरता एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि इतिहास व भूगोल हे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर तेही लवकरात लवकर बघा आणि चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद मित्रांनो.